अर्धा किलो मैदा घेतलाय। एका कढईत पाऊण वाटी पाणी, तूप आणि पिठी साखर समप्रमाणात घेतले, ते वितळवून घेतले। लगेच गॅस बंद करायचा। याचा पाक बनवायचा नाही, 2 ते 3 मिनिटात लगेचच गॅस बंद करायचा। पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर कणिक भिजवून घ्यायची, 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायची। आता एक गोळा घेऊन लाटून घेतला। व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने घडी करून घ्यायची व पुन्हा एकदा जाडसर असे लाटून घ्यायचे। ही एक स्टेप जर तुम्ही एक्स्ट्रा केली तर तुमच्या शंकरपाळीला खूप छान लेयर्स येतील। एकदा नक्की ट्राय करून बघा। आता मी इथे जाडसर असे लाटून घेतले। आता शंकरपाळी करून घेऊयात। मी इथे चौकोनी आकाराची शंकरपाळी करून घेतली आहे। तेल गरम करून घेतले। मीडियम फ्लेमवर आता एकसारखे हलवत आपल्याला इथे शंकरपाळी तळून घ्यायची आहेत। बघू शकता खूप मस्त अशा लेयर्स आपल्या शंकरपाळीला इथे आलेल्या आहेत। खूप साऱ्या टिप्स सोबत व्हिडिओ यूट्यूब चॅनलला देखील अपलोड केला आहे, एकदा नक्की बघा। धन्यवाद।